अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा, जसं की सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या देशभर शारदीय नवरात्री उत्सव हा मोठ्या उत्साहाने सुरू आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या सेवांची सुरुवात झालेली आहे। बऱ्याच जणांनी व्रत केलेलं आहे, बऱ्याच जणांनी पारायण बऱ्याच जणांच्या घरात पारायण सुरू आहे। कुणी अखंड ज्योत लावलेली आहे, कुणाच्या घरात दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू आहेत, कुणाच्या घरात होम चालू आहेत, हवन चालू आहे। प्रत्येकाच्या घरात छोटी मोठी काही ना काही सेवा नक्कीच चालू असेल, कारण नवरात्रीचे 9 दिवस हे माता दुर्गाच्या नवरूपांची आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी, आई भगवतीची आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती कृपा प्राप्त करून घेण्यासाठी नवरात्रीचे हे 9ही दिवस अत्यंत प्रभावी मानले जातात। असं म्हटलं जातं की नवरात्रीमध्ये माता लक्ष्मीचा प्रभाव हा या संपूर्ण पृथ्वी तलावरती खूप जास्त असतो। माता लक्ष्मी ही साक्षात रूपी या पृथ्वी तलावरती या 9 दिवसांमध्ये भ्रमंती करत असते आणि जोही भक्त तिची सेवा करेल, जोही भक्त तिच्यासाठी उपवास करेल, जोही भक्त अखंड ज्योत लावेल किंवा काही पारायण करेल, पाठ करेल, तर त्या भक्तावरती प्रसन्न होते। आणि मग त्या पारायणातून, त्या पाठातून, त्या सेवेतून जो भक्त तिच्याकडे काही इच्छा मागत असेल, काही मनोकामना मागत असेल, तर त्या भक्ताची ती इच्छा जी आहे ही माता लक्ष्मी पूर्ण करत असते। म्हणून हा जो सण आहे हा खरं तर खूप महत्त्वाचा मानला जातो। संपूर्ण देशामध्ये अगदी उत्साहात हा सण साजरा केला जातो। प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक भागामध्ये, छोटं घर असेल, मोठं घर असेल, अगदी ज्या गावापर्यंत काही सोयी सवलतीही पोहोचत नसतील, तर त्या ठिकाणी देखील, त्या घरांमध्ये देखील माता लक्ष्मीच्या 9 दिवसांमध्ये आवर्जून सेवा केली जाते। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच नवरात्रीत करावायची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे। नवरात्र संपण्याच्या आता आज सप्तमी आज सप्तमी तर समाप्त होत आलेली आहे, उद्या अष्टमी आणि नवमी, शेवटचे 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। तर ही संपूर्ण नवरात्र संपण्याच्या आत तुम्हाला हळदीच्या डब्यात ही एक वस्तू ठेवायची आहे। जर नवरात्रीतील कुठल्याही दिवसापासून तुम्ही हा एक उपाय केला किंवा हळदीच्या डब्यात ही एक वस्तू जर तुम्ही टाकली, तर तुमच्या घरात चहूबाजूने धनाचे ओघ वाढत जातील। तुमच्या घरात 4ही दिशांनी माता लक्ष्मीची प्राप्ती होईल। घरामध्ये असणारी गरिबी आणि दरिद्रता जी आहे ही घराच्या बाहेर जाईल। घरामधील अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाऊन घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल। अखंड तुमच्या घरातील कोपरा आणि कोपरा धनधान्याने भरून राहील। बघा, खूप महत्त्वाचा आणि खूप प्रभावी उपाय आहे हा। उपाय नवरात्रीतील कुठल्याही दिवशी करू शकता। आता शेवटचे जे 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, म्हणजे अष्टमी आणि नवमी, हे माता दुर्गेची, माता लक्ष्मीची, कुलदेवीची सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत, कारण 2ही दिवस लक्ष्मीसाठी समर्पित आहेत। तर या 2 दिवसांमध्ये तुम्ही कधीही हा उपाय किंवा ही सेवा करू शकता। हा उपाय आपल्याला आपल्या घरातील उत्तर दिशेला किंवा जिथे तुम्ही घट मांडलेला आहे तिथे, किंवा घरातील जी ईशान्य दिशा असेल तर त्या दिशेला बसून करायचा आहे। सगळ्यात आधी बसण्यासाठी एक आसन घ्यायचं, आपल्या समोर एक चौरंग किंवा एखादा पाट ठेवायचा, त्या पाटावर किंवा चौरंगावरती एक वस्त्र अंथरायचं। त्याच्यानंतर एक काचेची छोटी बरणी घ्यायची। काचेची बरणी नसेल, आता प्रत्येकाच्या घरामध्ये काचेची बरणी असेलच असं नाही, पण जो काचेचा ग्लास असतो ज्यात आपण कोल्ड्रिंक्स थंड पितो, तर हा ग्लास मला वाटते प्रत्येकाच्या घरात असेल। या उपायासाठी तुम्ही तो ग्लास घेतला तरीही चालेल। काचेचा ग्लास घ्या किंवा काचेची बरणी घ्या, ठीक आहे। जे काचेचं भांड तुम्ही घेतलेलं आहे त्यामध्ये एक मूठभर हळद घाला, ठीक आहे। एक मूठभर खाण्याची जी आपण ग्रहण करतो ती हळद घेतली तरीही चालेल, किंवा जी पूजेसाठी आपण हळद वापरतो ती घेतली तरीही चालेल। फक्त एक मूठभर हळद त्या ग्लासमध्ये किंवा त्या बरणीमध्ये घालायची आहे आणि ही बरणी किंवा हा ग्लास जो आहे तो त्या चौरंगावरती ठेवायचा आहे। यानंतर आपल्याला मी आता ज्या वस्तू सांगतेय त्या वस्तू घ्यायच्या आहेत। सगळ्यात पहिले एक लाल रंगाचं छोटं कापड घ्यायचं। त्या कापडामध्ये, छोट्या लाल रंगाच्या कापडामध्ये 2 हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत, 2 अख्ख्या फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत। त्याच्यासोबत तुम्हाला अर्धा चमचाभर बडीसोप घ्यायची आहे, अर्धा झाकण त्याच्यावरती कुंकू घालायचं आहे, अर्धा झाकण त्याच्यावरती हळद घालायची आहे। एक माता लक्ष्मीचा सिक्का घ्या, नसेल तुमच्या, बघा, माता लक्ष्मीचा जो सिल्वर वगैरे कॉईन असतो तो घ्या, नसेल तर 1 रुपयाचं नाणं घेतलं तरीही चालेल। 1 रुपयाचं नाणं किंवा माता लक्ष्मीचा सिक्का तुम्हाला घ्यायचा आहे। मोजून 21 तुम्हाला अख्खे जे धने असतात हे धने त्या कापडावरती घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर एक सोन्याची वस्तू घ्यायची आहे। सोन्याची कुठलीही वस्तू घ्या, एक छोटं कानातलं घ्या,
नाही, नाकातली चमकी घ्या किंवा एक गुंजभर सोनं, एखादा मनी, अंगठी काही चालेल, पण एक गुंजभर सोनं तरी तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. आता या सगळ्या वस्तू त्या लाल कापडावरती घेतल्यानंतर त्या कापडाला घट्ट गाठ मारायची. तुमच्या घरात जर चांदीची डब्बी असेल, चांदीची डब्बी, तर ही पोटली जी छोटी तयार होईल ती त्या चांदीच्या डब्बीत टाकायची. असेल तर घ्या, समजा नसेल तर नका घेऊ. ही जी लाल पोटली आपण तयार केलेली आहे, ज्यामध्ये आता ज्या सांगितलेल्या वस्तू तुम्ही आहेत ह्या ॲड केलेल्या आहेत, ही पोटली सगळ्यात पहिले आपल्या उजव्या हातात घ्यायची. त्यानंतर या पोटलीवरती 16 वेळा महालक्ष्मी अष्टकमाची सेवा करायची. नमस्ते सुमामाय श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते. हे महालक्ष्मी अष्टकम जे आहे हे 16 वेळा म्हणायचं. 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणून झालं की त्याच्यानंतर ही जी पोटली आहे ही समोर ठेवलेल्या त्या ग्लासमध्ये किंवा काचेचं जे तुम्ही बरणी ठेवलेली असेल तर त्याच्या मधोमध खोलवरती दाबून द्यायची. म्हणजे ती दिसली नाही पाहिजे, हळदीमध्ये ती बुडवून त्याच्यामध्ये ठेवून द्यायची. आता त्याच्यावरती पुन्हा थोडीशी हळद घालायची. ठीक आहे. आता काचेचा ग्लास तुम्ही घेतला असेल किंवा काचेची बरणी घेतली असेल तर त्याच्यावरती एक ताम्हण ठेवायचं. छोटं ताम्हण ठेवा, नाही तुमच्याकडे छोटी प्लेट असेल स्टीलची वगैरे, तुम्ही ती ठेवली तरीही चालेल. फक्त त्या प्लेटमध्ये हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक काढलेली ही प्लेट त्या काचेच्या ग्लासवरती किंवा त्या बरणीवरती ठेवून द्यायची आहे. यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. आपल्या देवघरामध्ये जो दिवा आपण नेहमी लावतो तो दिवा घेतला तरीही चालेल, तुम्ही मातीची पंटी घेतली तरीही चालेल किंवा कणकेचा दिवा बनवून घेतला तरीही चालेल. जो कुठला दिवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे. यामध्ये 2 वातींची पिळून एक वात घालायची आहे. हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यातही एक चिमूटभर हळद घालायची आहे. ठीक आहे. आता हा जो तुम्ही दिवा लावलेला आहे हा दिवा तुम्हाला सलग 21 दिवस, नवरात्रीपासून ज्या दिवसापासून सुरू कराल, आज उद्या परवा, तर लक्षात ठेवा सलग 21 दिवस तुम्हाला त्या बरणीवरती किंवा त्या ग्लासवरती तुम्हाला हा दिवा 21 दिवस पेटता ठेवायचा आहे. तुम्ही आधेमध्ये त्या दिव्यातील वात म्हणजे दिवा विझला, आता समजा आज मी हा दिवा लावलेला आहे, तुम्ही दुसऱ्या दिवशी या दिव्यातील वात बदलू शकता. दिवा घासायचा पुसायचा काहीच नाही, फक्त दिव्यातील वात तुम्ही चेंज करू शकता. दिव्यातील वात संपत आली किंवा विझला, तुम्हाला वाटलं 2 दिवसात तुम्ही त्यातली वात काढू शकता, पुन्हा तूप घालू शकता. पण सलग 21 दिवस आपल्याला जसा जमेल तसा म्हणजे हा जो दिवा आहे तो त्या बरणीवरती पेटता ठेवायचा आहे. दररोज तिथे बसून 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. जो 21वा दिवस असेल म्हणजे जो या उपायाचा शेवटचा दिवस असेल, नवरात्रीपासून सुरू केलं तर 21वा शेवटचा दिवस असेल तर त्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला, हा जो दिवा आहे हा दिवा तुम्हाला बरणीवरून काढायचा आहे. ठीक आहे. यानंतर या दिव्याच्या खाली ठेवलेली जी हळद आहे ही हळद देखील त्या बरणीतून किंवा त्या ग्लासमधून बाहेर काढायची आहे आणि त्यामध्ये घातलेली जी पोटली आहे ती देखील काढायची आहे. आता या पोटलीमध्ये आपण ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्यातील सोन्याची वस्तू फक्त काढा. यूज करणारी असेल तुम्ही घालू शकता, काही करू शकता. मात्र बाकीच्या ज्या वस्तू आहेत ही पोटली काढून तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता, तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता, घरातील गल्ल्यात ठेवू शकता किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला ही लाल पोटली तुम्ही लावू शकता. बघा 21 दिवस अभिमंत्रित केल्यानंतर या पोटलीत एक शक्ती राहील, एक ऊर्जा राहील. ही पोटली चार्ज होऊन जाईल आणि कुठलीही सेवा, कुठलीही गोष्ट म्हणजे कुठलीही गोष्ट जर यूज करायची असेल, त्याची जर आपल्याला त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर ती गोष्ट चार्ज असणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा ही पोटली तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावाल, लक्ष्मी घराकडे खेचली जाईल. कुठलीही वाईट शक्ती व लक्ष्मी तुमच्या घरात येणार नाही. घरात येईल ती फक्त भरभराट आणि घरामध्ये येईल ती फक्त बरकत. ही पोटली जर तुम्ही तिजोरीत ठेवली तर तुमच्या घरामध्ये कधीही पैसा कमी पडणार नाही. घरातून लक्ष्मी कधी काढता पाय घेणार नाही. घरामध्ये अखंड स्वरूपाने लक्ष्मी वास करेल आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल. खूप साधा उपाय आहे. या पोटलीत तुम्हाला ज्या वस्तू मी सांगितलेल्या आहेत ह्या वस्तू सगळ्या लक्ष्मी प्रिय असणाऱ्या गोष्टी, बडीसोप असेल, लवंग असेल, वेलची असेल, 1 रुपयाचा नाणं असेल, सोन्याची वस्तू असेल, ह्या सगळ्या लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या लक्ष्मीप्रिय वस्तू आहेत, ज्याचं महत्त्व हे नवरात्रीमध्ये खूप जास्त आहे. बघा महालक्ष्मी अष्टकम हे लक्ष्मीला प्रिय, महालक्ष्मीला प्रसन्न करणारं किंवा माता लक्ष्मीला आकर्षित करणार आहे. माता लक्ष्मीचे जेवढे मंत्र स्तोत्र आहेत त्यापैकी महालक्ष्मी अष्टकम हे सर्व सिद्ध मानलं जातं. जेव्हा 16 वेळा दररोज तुम्ही ही सेवा तुमच्या घरामध्ये 21 दिवस कराल, या 21 दिवसांमध्ये तुमचा नक्कीच भाग्योदय होईल. घरामध्ये असणारी गरिबी दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकता आणि लक्ष्मीची प्राप्ती होईल. यासोबत कष्ट मेहनत ही खूप गरजेचं आहे. कष्ट मेहनत करा आणि त्यासोबत हा उपाय करा. नशीब तुम्हाला साथ देईल आणि हे नशीबच तुमचं भाग्योदय घडवून आणेल.